महसूल प्रशासनातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हाताशी धरून सातबारा उतार्यावरील नावे परस्पर वगळल्याचा धक्कादायक प्रकार माढा तालुक्यातील मोडणीम येथे समोर आला आहे। वर्षानुवर्षे आपल्या हक्काच्या जमिनीसाठी लढा देणाऱ्या गोरख जिजाबा शिंदे या शेतकऱ्यांनी आता न्याय मिळत नसल्याने आक्रमक पवित्रा घेतला असून 9 मार्च 2026 पासून आपल्या संपूर्ण कुटुंबासह सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास शेतकरी बसले आहेत। मोडणीम येथील रहिवासी गोरख जिजाबा शिंदे यांची मौजे मोडणीम येथे गट नंबर 197/4 आणि गट नंबर 276/4 अशी वडिलोपार्जित शेतजमीन आहे। ही जमीन महार वतन प्रवर्गातील आहे। शिंदे यांचा असा आरोप आहे की काही हितसंबंधी व्यक्तींनी प्रशासनातील कर्मचाऱ्यांशी संगनमत करून या दोन्ही सातबारा उतार्यांवरून गोरख शिंदे आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची नावे बेकायदेशीरपणे वगळली आहेत। बेकायदेशीर माती उत्खनन आणि धमक्या केवळ जमीन हडपण्याचा प्रयत्नच नव्हे तर या जमिनीतून प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता वीटभट्टीसाठी रातोरात माती उचलली जात आहे। याबाबत शिंदे यांनी उपविभागीय कार्यालय कुर्डुवाडी, तहसीलदार माढा, मंडळ अधिकारी आणि तलाठी यांच्याकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत। मात्र या तक्रारींची दखल घेण्याऐवजी स्थानिक प्रशासन माती माफियांना पाठीशी उभे असल्याचा गंभीर आरोप शिंदे यांनी केला आहे। प्रशासकीय अनास्था आणि उपोषणाचा मार्ग गेल्या अनेक दिवसांपासून अर्ज विनंत्या करूनही न्याय मिळत नसल्याने हताश शिंदे कुटुंबाने थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या दारात उपोषणाचा निर्णय घेतला। विशेष म्हणजे या उपोषणादरम्यान शिंदे कुटुंबाच्या जीवितास काही बरे वाईट झाल्यास त्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल असा इशाराही त्यांनी लेखी पत्राद्वारे दिला आहे। आता या प्रकरणात जिल्हाधिकारी काय भूमिका घेतात आणि पीडित शेतकऱ्याला न्याय मिळतो का याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।